श्री स्वामी समर्थ। तर आज आपण बघणार आहोत की ह्या थंडीच्या दिवसामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे जेणेकरून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आपल्या शरीरामध्ये कमी पडलेले पोषक तत्व हे भरून निघतील। जसे की काही पदार्थ हे गरम असतात, त्यामुळे आपण ते बाकी ऋतूमध्ये खाऊ शकत नाही आणि त्याचे पोषक तत्व आपल्याला घेता येत नाही। म्हणून काही पदार्थ असे आहे की ते आपण ह्या थंडीच्या दिवसामध्येच खाऊ शकतो आणि ते पोषक तत्व वर्षभरासाठी घेऊ शकतो। तर टिप्स नंबर 1, ह्या सर्दीच्या दिवसामध्ये आपण तीळ हे खाल्लेच पाहिजे, कारण तिळाची तासीर ही गरम असते आणि हे तीळ वातदोष नाशक आहे। त्यामुळे आपण ह्या तिळाचं हे तीळ आपण ह्या थंडीच्या दिवसात खाल्ले पाहिजे आणि ह्या तिळाचे आपण लाडू बनवून खाऊ शकतो, चिक्की बनवून खाऊ शकतो किंवा पराठ्यांमध्ये भाज्यांमध्येही याचा वापर करून खाऊ शकतो। आणि ह्या तिळीमध्ये पोषक तत्व ही भरपूर आहे। त्यातले जे हे पोषक तत्व आहे ते आपण ह्या थंडीच्या दिवसामध्ये खाऊन मिळवू शकतो आणि आपल्या शरीरात जर वात वाढलेला असेल तर तो वातही हे तीळ खाल्ल्यामुळे बॅलन्समध्ये राहतो। तर टिप्स नंबर 2, या सर्दीच्या दिवसामध्ये आपण कोणतेही पदार्थ थंड खाऊ नये। पदार्थ हे अन्न हे गरम असलेलंच खावं आणि आईस्क्रीम तर बिलकुल खाऊ नका। तर काय होतं, हे गार पदार्थ खाल्ल्यामुळे ते पचनही होत नाही आणि त्यामुळे सर्दी आणि कफही होऊ शकतो। आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला सर्दी होत जर असेल तर तुम्ही सकाळी कोमट पाणी प्या, ज्यामुळे सर्दी कमी होईल। गार पदार्थ जसे की दूध किंवा कोणतेही असे गार पदार्थ जर खाल्ले तर ते ह्या थंडीच्या दिवसात पचत नाही, त्यामुळे तुम्ही असे गार पदार्थ खाऊ नका। आणि अन्नही खाताना ते गरम किंवा कोमटच खा, जेणेकरून ते पचल पण आणि त्यामुळे सर्दी कफ होणार नाही। आणि टिप्स नंबर 4, तुम्ही ह्या थंडीच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मसाले खा, कारण की ह्या मसाल्याची तासीर गरम असते आणि हे मसाले आपण ह्या थंडीच्या दिवसामध्ये जास्त करून खाऊ शकतो। आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि आपल्याला सर्दी किंवा कफ जास्त वेळा होत नाही। आणि टिप्स नंबर 5, ह्या थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पालेभाज्यांचं सूप करून प्या, जसं की टमाटर, मिक्स भाज्या, मका याचं सूप तुम्ही करून पिऊ शकतात। किंवा मग तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही नॉनव्हेजचंही सूप पिऊ शकतात। टिप्स नंबर 6, तुम्ही ह्या थंडीच्या दिवसामध्ये सुकेमेवे जास्त करून खा, क्योंकि सुकेमेवाची तासीर गरम असते आणि सुकेमेवे आपण बाकी ऋतूंमध्ये जास्त करून खाऊ शकत नाही। त्यामुळे ह्या सुकेमेवांमधले पोषक तत्व आपण ह्या ऋतूमध्ये खाऊन मिळवू शकतो आणि सुकेमेवे खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि आपल्याला शरीराला असणारे पोषक तत्वही मिळतात। आणि टिप्स नंबर 7, ह्या थंडीच्या दिवसामध्ये मिळणारे फळं भाज्या तुम्ही ह्या जास्त करून खा, कारण की हे फळ पालेभाज्या खाल्ल्यामुळे ह्या थंडीच्या दिवसामध्ये जे आपल्याला सर्दी कफ तयार होतो ते रोखण्यास हे पालेभाज्या खूप महत्त्वाच्या असतात। त्यामुळे ह्या थंडीच्या दिवसामध्ये ज्या पालेभाज्या मिळतात त्या जरूर खा। टिप्स नंबर 8, धान्यांची तासीर गरम असते, ते धान्य तुम्ही ह्या थंडीच्या दिवसामध्येच खा, जसे की बाजरीपासून तुम्ही बाजरीच्या भाकरीही बनवू शकतात किंवा बाजरीचे भातही बनवू शकतात। आणि टिप्स नंबर 9, तुम्ही ह्या थंडीच्या दिवसामध्ये तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा जास्तीत जास्त वापर करा, क्योंकि हे थंडीच्या दिवसामध्ये खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। टिप्स नंबर 10, ह्या थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला सर्दी कफ किंवा बाकी रोगांचं इन्फेक्शन होऊ नये यासाठी तुम्ही खाण्यामध्ये जास्तीत जास्त अद्रक आणि लसणाचा वापर करा। इन्फेक्शन दूर करण्यासाठी हे 2 घटक खूप महत्त्वाचे आहे। थंडीच्या दिवसामध्ये काय खाल्ले पाहिजे जेणेकरून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल,
हे टिप्स तुम्हाला कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मग तुम्हाला आपल्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळेल. आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर परत भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये.